नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 1 सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा सुरू केलेला आहे आणि या चॅप्टर मध्ये आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आणि डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी एक्सप्लेन केलेली आहे. आपण आजच्या लेक्चरला नेक्स्ट पॉइंट घेणार आहोत आणि त्याचं नाव आहे ॲटॉमिक मास. काय आहे? ॲटॉमिक मास. म्हणजे ॲटमचं मास म्हणजे काय, बरोबर की नाही? पहा, तर ॲटॉमिक मास म्हणजे आपण काय म्हणणार, तर इट इज सिंपल द मास ऑफ ॲन ॲटम. बरोबर की नाही? पहा, काय म्हणायचं सिंपल, इट इज द मास ऑफ ॲन ॲटम. पहा, इट इज द मास ऑफ ॲन ॲटम. बरोबर की नाही? पहा, ॲटमचं असलेलं वस्तुमान त्याला काय म्हणायचं? ॲटॉमिक मास. पण हे ॲटॉमिक मास शोधायचं कसं? बरोबर काय? ॲटम कसा आहे, तर इट इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ मॅटर. मॅटरचा तो अतिसूक्ष्म भाग आहे. मग त्या ॲटमचं मास आपल्याला असं वजन काट्यामध्ये ठेवून कॅल्क्युलेट करता येईल का किंवा डिटरमाइन करता येईल का? नाही येणार. बरोबर की नाही? आपण आपलं स्वतःचं वजन घेतो. कसं घेतो आपण वजन काट्यावर उभं राहतो, बॅलन्सवर उभं राहतो आणि त्याच्यामध्ये आलेलं रिडिंग पाहतो. आपण सांगतो आपलं मास किंवा आपलं वजन एवढं एवढं आहे, 50 किलोग्रॅम किंवा 60 किलोग्रॅम काय असेल ते. म्हणजे आपण आपलं स्वतःचं वजन कशामध्ये घेतो? किलोग्रॅम मध्ये. बरोबर की? दुसरा एखादा मॅटर असेल तर आपण त्याचं मास कशामध्ये घेतो? ग्रॅम मध्ये किंवा किलोग्रॅम मध्ये. बरोबर? पहा, पण ॲटमचं मास हे कशामध्ये आपण एक्सप्रेस करणार आहोत, कशामध्ये घेणार आहोत, तर 1961 मध्ये. पहा का, 1961 मध्ये सायंटिस्टने असं डिसाइड केलं की ॲटमचं मास हे ॲटॉमिक मास युनिट मध्ये एक्सप्रेस करायचं. कशामध्ये एक्सप्रेस करायचं? ॲटॉमिक मास युनिट मध्ये. पहा, मग ॲटॉमिक मास पहा का, ॲटॉमिक मास इज एक्सप्रेस्ड इन. एक्सप्रेस इन कशामध्ये? तर ॲटॉमिक मास युनिट आणि त्यालाच काय म्हणायचं? AMU. बरोबर की नाही? काय म्हणायचं त्याला? AMU. हे ॲटॉमिक मास युनिट, AMU. बरोबर की नाही? पहा, मग आता मी तुम्हाला आताच एक्झाम्पल सांगितलं का आपण जे काही मास घेतो, आपलं स्वतःचं समजा वजन केलं, तर हे वजन ऍब्सोल्यूट आहे का? नाही. हे काय? रिलेटिव्ह आहे, कंपॅरेटिव्ह आहे. बरोबर की नाही? कसं आहे ते? तुलनात्मक दृष्ट्या आहे ते. बरोबर? पहा, म्हणजे काय? पहा, सपोज मी आता इथं असं एक बॅलन्स कन्सिडर केला. आणि आता आपल्याला काय करायचंय? मास घ्यायचा आहे. बरोबर की नाही? एखाद्या मॅटरचा आपल्याला मास डिटरमाइन करायचा आहे. आपण काय करतो? सपोज आपण म्हटलं की शुगर, आपल्याला 1 किलो साखर मोजायची आहे. आपण काय करतो? का बॅलन्स ह्या तराजूमध्ये एका बाजूला असं इथं 1 किलोग्रामचं वजन ठेवतो, लोखंडाचं वजन 1 किलोग्रामचं. आणि मग त्याच्या तुलनेत आपण आपला मॅटर जो काय असेल, शुगर असेल किंवा इतर दुसरा कोणताही मॅटर असेल, तर तो आपण इथं या दुसऱ्या बॅलन्स मध्ये घेतो. हे जेव्हा बॅलन्स दोन्ही बरोबर होतात, इक्वल होतात, तेव्हा आपण काय म्हणतो? का हे शुगरचं 1 किलोग्राम एवढं वजन आहे. बरोबर की नाही? म्हणजे शुगरचं आलेलं जे वजन आहे हे ऍब्सोल्यूट मास आहे का? नाही. इट इज कंपॅरेटिव्ह मास, रिलेटिव्ह मास. रिलेटिव्ह म्हणजे काय? याच्या तुलनेत हा 1 किलोग्रामचा इथं आपण एक ठोकळा ठेवलेला आहे, त्याच्या तुलनेत हे आपण त्याचं काय केलेलं आहे? वजन केलेलं आहे. मग या मासला काय म्हणणार थोडक्यात? तर दिस इज मास. कोणतं मास असेल? तर इट इज रिलेटिव्ह मास. बरोबर की नाही? काय आहे? रिलेटिव्ह मास म्हणजे काय? तुलनात्मक मास. कोणाबरोबर आपण तुलना केली? या 1 किलोग्राम बरोबर. म्हणजे या 1 किलोग्राम या वजनाला आपण काय म्हणायचं? दिस इज व्हॉट? स्टँडर्ड मास. काय म्हणायचं याला? स्टँडर्ड मास. बघा का, आता आपल्याला कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायचे. हे काय झालं मग? स्टँडर्ड मास. बरोबर? आणि हे काय झालं? रिलेटिव्ह मास. म्हणजे या युनिव्हर्स मध्ये आपल्याला जे काय आपण मास घेतो हे कसे असणार आहेत? तर हे सर्वच्या सर्व रिलेटिव्ह मास असणार आहेत.
कोणतंच मास हे ऍब्सोल्यूट नसेल. बरोबर की नाही? पहा, हा झाला पहिला भाग. मग तसं ऍटमचं पण आपल्याला मास घ्यायचंय. मग हे ऍटमचं मास घेण्यासाठी आपल्याला कुणीतरी एखादा ऍटम हा स्टँडर्ड म्हणून कन्सिडर करावा लागणार आहे, ग्राह्य धरावा लागणार आहे. बरोबर काय? मग असा स्टँडर्ड इलेमेंट कोणता कन्सिडर करायचा? तर पिरियोडिक टेबल मध्ये 118 इलेमेंट आहेत, यापैकी कार्बन हा इलेमेंट काय केला तर स्टँडर्ड म्हणून कन्सिडर केला. पहा, म्हणजे कोणता? तर C12 आयसोटोप. पहा का, C12 म्हणजे काय सांगतो हे काय C12 म्हणजे तर कार्बनचा आयसोटोप. बरोबर की नाही? पहा, आयसोटोप म्हणजे काय ते पण कन्सेप्ट सांगतो. C12 आयसोटोप इज कन्सिडर्ड ॲज स्टँडर्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह ॲटोमिक मास. पाहिलं का? म्हणजे हे रिलेटिव्ह ॲटोमिक मास. पाहिलं काय? आपण जे ॲटोमिक मास शोधणार आहे कोणते असणार आहे? सर्व रिलेटिव्ह असणार आहे. बरोबर आहे? हे रिलेटिव्ह ॲटोमिक मास शोधण्यासाठी आपण स्टँडर्ड इलेमेंट कोणता कन्सिडर केला तर C12 म्हणजे कार्बनचा C12 आयसोटोप. आता हा कार्बनच का कन्सिडर केला याचे 2-3 रिझन मी तुम्हाला पटपट सांगतो. पहा, तर कार्बनचं या निसर्गामध्ये अबुंडन्स म्हणजे काय आढळण्याचं प्रमाण हे खूप आहे. बरोबर की नाही? खूप आहे म्हणजे काय तर जे काही एकूण इलेमेंट आहेत, एकूण इलेमेंट पैकी याचा निसर्गामध्ये आढळण्याचा क्रमांक हा 5व्या नंबरचा आहे. म्हणजे त्याचा अबुंडन्स खूप जास्त आहे, आढळण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याचबरोबर हा कार्बन इलेमेंट हा जास्त रिएक्टिव्ह पण नाही आणि अतिशय कमी रिएक्टिव्ह पण नाही. म्हणजे इट इज नॉट लिस्ट रिएक्टिव्ह अँड नॉट मोस्ट रिएक्टिव्ह. बरोबर. आणि महत्वाचा अजून एक भाग का कार्बन हा इलेमेंट हा खूप जास्त प्रमाणात वेगवेगळे कंपाऊंड्स फॉर्म करतो. म्हणून कार्बन या इलेमेंटला काय केले तर कार्बन C12 या इलेमेंटला स्टँडर्ड म्हणून कन्सिडर केले. आता हे आयसोटोप म्हणजे काय पहा, तर कार्बन हा निसर्गामध्ये याचे 3 प्रकार आढळतात. कोणकोणते? पहा, C12, त्याच्यानंतर C13 आणि C14. बरोबर की नाही? पहा, तर पहा आता इथं हा काय 12 म्हणजे काय हा त्याचा मास नंबर आहे, 13 काय मास नंबर आहे, 14 काय मास नंबर आहे आणि त्याचा इथं ॲटोमिक नंबर 6 पहा याचा, आणि याचा पण ॲटोमिक नंबर 6, याचा पण ॲटोमिक नंबर 6 पहा. म्हणजे पहा आता हा मास नंबर म्हणजे काय सांगतो हा तर मास नंबर काय सांगतो तर नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन न्यूक्लियस. पहा काय सांगतो हा नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. पहा मग या C12 कार्बन मध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे 6 आणि न्यूट्रॉनची संख्या पण किती आहे 6, म्हणून हा काय झाला C12. पहा इथं प्रोटॉनची संख्या पहा, प्रोटॉनची संख्या आहे 6, न्यूट्रॉनची संख्या आहे 7, म्हणून हा काय झाला 6 + 7 13. आणि इथं प्रोटॉनची संख्या 6, न्यूट्रॉनची संख्या 8, हा काय झाला C14. बरोबर. पहा पण आता हा C12 का कन्सिडर केला तर हा जो कार्बन C12 आहे याचा नेचर मध्ये अबुंडन्स आढळण्याचं प्रमाण किती आहे 99% अबाउट. बरोबर की नाही? आणि हा कसा आहे तर जास्त प्रमाणात आढळतो म्हणून कार्बनचा हा C12 आयसोटोप कन्सिडर केला. थोडक्यात काय आयसोटोप म्हणजे काय तर atoms of same element having same atomic number. atomic number कसा असतो त्यांचा सेम बट डिफरंट मास नंबर. म्हणजे थोडक्यात काय दे हॅव सेम नंबर ऑफ प्रोटॉन बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. पहा दे हॅव सेम नंबर ऑफ प्रोटॉन, प्रोटॉनची संख्या प्रत्येकामध्ये 6 आहे, परंतु न्यूट्रॉनची संख्या मात्र कशी आहे वेगवेगळी आहे. त्याला काय म्हणायचं आयसोटोप. मग कार्बन या ऍटमचा कोणता आयसोटोप कन्सिडर केला तर C12 हा आयसोटोप स्टँडर्ड ऍटम म्हणून कन्सिडर केला. कशासाठी तर इतर इलेमेंटचं ॲटोमिक मास शोधण्यासाठी. बरोबर केलं काय इतर इलेमेंटचं ॲटोमिक मास शोधण्यासाठी, रिलेटिव्ह ॲटोमिक मास शोधण्यासाठी कार्बन C12 ॲटम कन्सिडर ॲज द स्टँडर्ड ॲटम. बरोबर केलं फॉर द डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह ॲटोमिक मास. बरोबर. पहा आता पुढचा महत्वाचा मुद्दा आपण एक्सप्लेन करणार आहोत का हा कार्बनचा एक आयसोटोप आपण घेतला. पहा का C12 हा एक आयसोटोप त्याचा एक ॲटम घेतला. मग एक ॲटम म्हणजे नेमकं किती AMU पहा का
ऍटॉमिक मास कशामध्ये एक्सप्रेस करायचं सायंटिस्टने डिसाईड केलं होतं 1961 मध्ये, तर ते AMU मध्ये डिसाईड करायचं होतं. मग त्याने असं कन्सिडर केलं का मास ऑफ पॉवर का मास ऑफ 1 C12 ॲटम पॉवर का C12 ॲटम. कार्बनचा आपण एक ॲटम घेतला, कोणता कार्बन 12 आयसोटोपचा एक ॲटम घेतला, तर त्याचं मास जे आहे तर ते किती AMU आहे, तर इट इज एक्झॅक्टली इक्वल टू 12 AMU. पहा का किती आहे ते, तर इट इज एक्झॅक्टली इक्वल टू 12 AMU. पहा आता हे लक्षात ठेवायचं की काय मास ऑफ 1 C12 ॲटम इज एक्झॅक्टली इक्वल टू 12 AMU. बरोबर की नाही, ॲटॉमिक मास युनिट. आता याचा अर्थ काय होतो आपण थोडक्यात आता समजून घेऊया. पहा मी काय केलं, सपोज या बॅलन्स मध्ये इथं कार्बन ॲटम ठेवला C12 बरोबर काय, आणि इकडे पण काय घेतला, तर इकडे पण काय घेतला C12 हा ॲटम घेतला, आणि त्या दोघांना समजा आपण बॅलन्स केलं, तर दोघांचं वजन कसं असणार आहे, दोन्ही ॲटमचं अगदी बॅलन्स असणार आहे, परफेक्ट. बरोबर काय. नंतर काय केलं मी पहा का, नंतर काय केलं का हा जो कार्बन ॲटम आहे तर याचे लहान लहान भाग केले. काय केले, लहान लहान भाग केले, डिवायडेशन केलं. सपोज किती, तर 12 भाग केले. पहा का आता ते सपोज असे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बरोबर. पहा आता या प्रत्येक भागाचं जे वजन असेल पहा, तर ते काय असणार आहे, एका ॲटमचं वजन असणार आहे, एका कार्बन ॲटमचं वजन असणार आहे. म्हणजे काय, या दोघांचं जेव्हा आपण पुन्हा वजन केलं तर हे दोन्ही पण कसे आले, इक्वल आले. हा एक ॲटम आणि त्याचे हे AMU कसे आले, इक्वल आले. बरोबर की नाही. पहा याचा अर्थ काय आहे, तर हा एक पार्ट पहा का, हा 1 पार्ट म्हणजे काय आहे, तर इट इज 1 AMU. पहा का दिस 1 पार्ट, हा एक भाग म्हणजे काय, इट इज 1 AMU. पहा का हा मग एक AMU म्हणजे काय, तर कार्बनचा तो कितवा भाग आहे, 12वा भाग आहे. 12वा म्हणजे कोणता, 1/12 पार्ट आहे तो. बरोबर काय, कोणता पार्ट आहे, 1/12 पार्ट, 12वा भाग हा एक AMU म्हणजे. बरोबर काय. पहा म्हणजे मास ऑफ 1 ॲटम, मास ऑफ 1 C12 ॲटम इज इक्वल टू हाऊ मेनी AMU, 12 AMU असं त्यांनी कन्सिडर केलं. मग याच्यावरून एक AMU आपल्याला सांगता येईल का, तर देअरफॉर पहा 1 AMU बरोबर का, 1 AMU काय मिळेल, 1 AMU हा 12 इकडे घ्या, काय होणार आहे, तो डिवाइड होणार आहे. म्हणजे काय ते, तर इट इज 1/12 इंटू पहा का, इथं हा AMU 12 इकडे घेतला, इथं 1 AMU शिल्लक राहिला, इकडे काय लागेल, इंटू मास ऑफ 1 C12 ॲटम. पहा काय, मास ऑफ 1 C12 म्हणजे काय, आयसोटोपिक कार्बन ॲटम. हा 1 AMU आला. बरोबर काय. आता हा 1 AMU म्हणजे काय, तुमच्या थोडक्यात लक्षात आलेला असेल. बरोबर. बरोबर. आता आपल्याला मी असं कन्सिडर केलं का इथं आपल्याला सपोज काय करायचंय, नायट्रोजन ॲटमचं वजन घ्यायचंय. बरोबर काय, नायट्रोजन ॲटमचं वजन घ्यायचंय, परंतु कोणाच्या तुलनेत घेतलं पाहिजे, आपण इकडं कार्बन ॲटमच आपण स्टँडर्ड कन्सिडर केलेलं आहे. बरोबर की नाही. पहा आता हे इकडे आपण नायट्रोजन ठेवला, इकडे कार्बन स्टँडर्ड एलिमेंट ठेवला, त्याच्या तुलनेत आपल्याला असं वजन घ्यायचं ना. पहा मग काय झालं का, हे इकडे मी 12 पार्ट ठेवले कार्बनचे, 12 AMU. थोडक्यात इकडे नायट्रोजन ठेवला, हा बॅलन्स या बाजूने खाली आला. बरोबर काय. मग काय केलं, पुन्हा इथं मी काय केले, तर 2 अजून पार्ट ठेवले, 2 AMU. बरोबर काय. आता किती झाले, 12 आणि 2 14, आणि मग हे काय झालं, बरोबर बॅलन्स झालं, आणि मग नायट्रोजनचं ॲटॉमिक मास किती आलं, 14 AMU. किती आलं ते, 14 AMU. बरोबर की नाही. पहा तसंच आपल्याला ऑक्सिजनचा आपल्याला मास घ्यायचंय. समजा इथं काय केलं, सपोज ऑक्सिजन ठेवला, आपण त्याचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. बरोबर की नाही. हे काय झालं, पुन्हा इकडे खाली आलं, हा बॅलन्स. बरोबर. मग इकडे मी काय केले, पुन्हा 2 अजून ऍड केले त्याच्यामध्ये,
हे 2 AMU. आता हे किती झाले टोटल 16 झाले बरोबर की नाही पहा म्हणजे ऑक्सिजनचं मास किती आलं इट इज 16 AMU ॲटॉमिक मास युनिट बरोबर पहा थोडक्यात काय आहे का हा 1 AMU म्हणजे किती असतो तर 1 AMU म्हणजे काय इट इज 1/12 पार्ट ऑफ मास ऑफ 1 ॲटम ऑफ कार्बन 1 आयसोटोपिक 12 कार्बन बरोबर पहा म्हणजे हा 1 AMU म्हणजे काय आहे तर 1 AMU इज एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 पार्ट ऑफ मास ऑफ 1 C12 ॲटम बरोबर हा 1 AMU तुमच्या लक्षात आलेला असेल. आता या 1 AMU नंतर आपल्याला पुढचा पार्ट घ्यायचा आहे पहा का म्हणजे थोडक्यात तुमच्या असं लक्षात आलं असेल का ॲटम आपल्याला ॲटॉमिक मास घेण्यासाठी जो स्टँडर्ड एलिमेंट कन्सिडर केला ॲटम तो कोणता आहे कार्बन आहे का कार्बन कन्सिडर केला त्याचे रिझन तुम्हाला सांगितले बरोबर. मग सायंटिस्टने काय ठरवलं का ॲटमचं मास जसं आपण इतर मास ग्रॅम किंवा किलोग्राम मध्ये मोजतो तसं ॲटमचं मास हे कशामध्ये मोजलं पाहिजे तर ॲटॉमिक मास युनिट मध्ये मोजलं पाहिजे बरोबर की नाही म्हणून त्याने काय केलं AMU ही संकल्पना सांगितली बरोबर काय मग त्याने काय केलं तर कार्बन ॲटम हा स्टँडर्ड कन्सिडर केला पहा बरं का कार्बन ॲटम काय केला तर स्टँडर्ड कन्सिडर केला कोणता C12 आयसोटोपिक 12 कार्बन हा काय केला स्टँडर्ड ॲटम कन्सिडर केला कशासाठी फॉर डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह ॲटॉमिक मास आणि मग त्याने असं सांगितलं का मास ऑफ 1 C12 ॲटम इज एक्झॅक्टली इक्वल टू 12 AMU मग त्यांनी 1 AMU किती असेल ते सांगितलं बरोबर काय. आता हे आपण AMU सांगत आलो परंतु आपल्याला ग्रॅम मध्ये माहिती आहे का हे एक AMU म्हणजे किती ग्रॅम तर नाही मग आपण इथं असं म्हणूया का कन्वर्जन ऑफ AMU पहा का कन्वर्जन ऑफ AMU इन ग्रॅम पहा बरं का आता AMU चं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचंय ग्रॅम मध्ये बरोबर पहा मग नंतर सायंटिस्टने काय केलं का हा जो मास ऑफ 1 C12 ॲटम आहे म्हणजे आयसोटोपिक कार्बन आहे तर याचं एका ॲटमचं मास स्पेक्ट्रोमीटरने पहा का मास स्पेक्ट्रोमीटर म्हणजे सेन्सिटिव्ह उपकरण आहे तर त्याने काय केलं त्यांचं वजन घेतलं त्या एका ॲटमचं बरोबर की नाही पहा मग ते किती आलं पहा मास ऑफ 1 C12 ॲटम पहा बरं का ते ग्रॅम मध्ये त्याने घेतलं आणि ते किती आलं तर 1.9926 पहा 1.992648 into 10⁻⁻23 ग्रॅम एवढा आलं पहा बरं का जी लिहिलंय ग्रॅम आहे ते बरोबर पहा म्हणजे किती आलं ते मास तर 1.992648 into 10⁻⁻23 ग्रॅम एवढं आलं बरोबर पहा मग आता ग्रॅम मध्ये आपल्याला हे AMU कन्वर्ट करायचं असेल तर काय करणार का ह्या एका ॲटमचं जे मास आहे बरोबर की नाही तिथे आपण काय ठेवायची ही व्हॅल्यू ठेवायची बरोबर की नाही पहा म्हणजे काय येणार तर 1 AMU इज इक्वल टू 1/12 इंटू मास ऑफ 1 ॲटम किती येते एका ॲटमचं मास 1.992648 into 10⁻⁻23 एवढं ग्रॅम पहा का म्हणजे 1 AMU किती येणार तर 1 AMU पहा का मी तुम्हाला ते 12 भाग सांगितले होते ना कार्बनचे त्याच्यातलं एका भागाचं वजन 12व्या भागाचं वजन ग्रॅम मध्ये किती येतं ते तर पहा इट बिकम्स 1.66058 into 10⁻⁻24 ग्रॅम पहा का म्हणजे हे काय आलं 1 AMU चं ग्रॅम मध्ये कन्वर्जन बरोबर केलं पहा हे पण लक्षात ठेवायचं बरोबर पहा आता हे सर्व स्टार केलेले जे पॉइंट आहेत तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे पहा आता इथं आपण AMU सांगत आलो ॲटमचं मास कशामध्ये मोजतात ॲटॉमिक मास युनिट मध्ये परंतु हे केव्हा डिसाइड केलं तर 1961 मध्ये बरोबर काय परंतु आता रिसेंटली सध्या ॲटमचं मास हे AMU मध्ये एक्सप्रेस न करता ते कशामध्ये एक्सप्रेस केलं जातं तर युनिफाईड मास मध्ये पहा बरं का पुढे आपण काय म्हणणार तर रिसेंटली पहा ॲटॉमिक मास युनिट AMU
इज रिप्लेस बाय, कशाने रिप्लेस केलाय? रिप्लेस बाय युनिफाईड मास. कशाने रिप्लेस केले ते? युनिफाईड मास. आणि युनिफाईड मास त्याचा सिम्बॉल काय? स्मॉल यू. बरोबर की नाही? काय त्याचा सिम्बॉल? स्मॉल यू. बरोबर. पहा मग आता हा एएमयू आणि युनिफाईड मास यांचं काय रिलेशन असेल? तर हे दोन्ही इक्वलच आहे. म्हणजे 1 एएमयू इज इक्वल टू 1 युनिफाईड मास, किंवा त्याला काय म्हणतो आपण अजून 1 डाल्टन डीए. बरोबर की नाही? या सर्वांचा अर्थ काय आहे? सेमच आहे. बरोबर. पहा म्हणजे आता हे पॉइंट जरा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि मग एखाद्या ऍटमचं एएमयू मध्ये आपल्याला मास शोधायचा असेल तर काय फॉर्म्युला वापरायचा? तर तो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. पहा मग इथं आपण पुढे असं म्हणूया, तर फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट. पहा बरं का, फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट, फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट युनिफाईड मास. पहा का, युनिफाईड मास. युनिफाईड मास पहा का, म्हणजे कोणतं? हे एएमयू म्हणजे युनिफाईड मास किंवा डायरेक्ट मास. बरोबर की नाही? हे शोधण्यासाठी आपण काय फॉर्म्युला वापरायचा? तर पाहिजे आपण असं म्हणूया, पहा युनिफाईड मास कोणाचं? ऑफ ऍटम. पहा युनिफाईड मास ऑफ ऍटम कसं शोधायचं? तर मास ऑफ ऍटम इन ग्रॅम. पहा मास ऑफ ऍटम, दिलेल्या ऍटमचं मास कशामध्ये? इन ग्रॅम. पाहिजे मी जी लिहितोय. बरोबर. डिवाइड बाय काय म्हणणार? आपली स्टँडर्ड व्हॅल्यू एएमयू ची ही. बरोबर. काय घेणार? 1.66058 into 10⁻⁻24 ग्रॅम. पहा का, ग्रॅम. पण हा एएमयू आपण तिकडे घेतला म्हणजे ग्रॅम पर एएमयू झाला. म्हणजे काय म्हणणार? ग्रॅम पर युनिफाईड मास. बरोबर. हा एक आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे सर्वांनी. बरोबर. आणि याच्यावर आपण आता एक प्रॉब्लेम घेणार आहोत. तर आता इथे मी जे जे फॉर्म्युले इथे तुम्हाला मी बोर्डवर सांगितलेले आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि त्याच्यावरून ऍटमचं मास आपल्याला ग्रॅम मध्ये दिलं असेल तर ते युनिफाईड मास मध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपण पाहणार आहोत. थोडक्यात काय, तर ऍटमचं मास म्हणजे काय? ऍटॉमिक मास म्हणजे काय? तर सिंपल इट इज द मास ऑफ एन ऍटम. हे मास शोधण्यासाठी स्टँडर्ड इलेमेंट कोणता कन्सिडर केला? तर कार्बनचा 12 आयसोटोप C12 आयसोटोप कन्सिडर ॲज द स्टँडर्ड इलेमेंट फॉर द डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह मास ऑफ ऍटम्स. बरोबर. ऍटमचं रिलेटिव्ह मास शोधण्यासाठी कार्बन 12 आयसोटोप कन्सिडर केला. बरोबर. मग त्याने काय सांगितलं का कार्बन 12 आयसोटोपचा एक जो ऍटम आहे तर त्या एका ऍटमचं वजन किती असतं? 12 एएमयू आहे असं कन्सिडर केलं. सायंटिस्टने असं ठरवलं ऍटमचं मास कशामध्ये मोजलं पाहिजे? एएमयू मध्ये मोजलं पाहिजे, ऍटॉमिक मास युनिट मध्ये. बरोबर की नाही? पहा. आणि मग त्या एका कार्बनच्या ऍटमचं मास किती आहे? 12 एएमयू आहे. त्या 12 एएमयू वरून आपण एक एएमयू ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. हा 12 इकडे घेतला. 1 एएमयू इज इक्वल टू आपल्याला काय मिळाला? 1/12 इंटू मास ऑफ 1 C12 ऍटम. बरोबर. त्याच्या ह्या एएमयू वरून आपण काय कन्सिडर केलं? काय कॅल्क्युलेट केलं? तर एक एएमयू म्हणजे किती? ग्रॅम. बरोबर की नाही? पहा एएमयू चं कन्व्हर्जन आपण ग्रॅम मध्ये केलंय. पहा म्हणजे 1 एएमयू इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम्स? तर ते एवढे ग्रॅम्स आले. बरोबर. आणि हे मास आपण कशाने शोधलेले आहे कार्बनचं? तर मास स्पेक्ट्रोमीटरने शोधले. कशाने शोधले? मास स्पेक्ट्रोमीटरने सायंटिस्टने शोधलेले ते कार्बनचं मास. बरोबर. त्याच्यावरून आपण एक एएमयू म्हणजे किती ग्रॅम ते शोधलं. आणि आता सध्या रिसेंटली एएमयू जे आहे ऍटॉमिक मास युनिट हे कशाने रिप्लेस केले? तर युनिफाईड मासने. कशाने? युनिफाईड मासने. आणि आता यापुढे आपण कोणते युनिट वापरणार? युनिफाईड मास. म्हणजे 1 एएमयू इट इज एक्झॅक्टली इक्वल टू 1 युनिफाईड मास. आणि आपण त्याला काय म्हणतो? 1 डाल्टन. बरोबर. आणि मग हे युनिफाईड मास शोधण्यासाठी आपण इथं फॉर्म्युला एक लिहिलेला आहे. काय? तर युनिफाईड मास ऑफ ऍटम इज इक्वल टू व्हॉट? मास ऑफ ऍटम इन ग्रॅम डिवाइड बाय 1.605 into 10⁻⁻24 ग्रॅम. बरोबर केलं. पहा आता मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो एक.
म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मास ऑफ हायड्रोजन ॲटम इज, पहा का, मास ऑफ हायड्रोजन ॲटम. इथे आपण लिहूया प्रॉब्लेम. काय तर मास ऑफ हायड्रोजन ॲटम, पहा, मास ऑफ हायड्रोजन ॲटम इज, मास ऑफ हायड्रोजन ॲटम इज किती आहे ते, तर 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. पहा बरं का, हे जी ग्रॅमचं चिन्ह आहे. पहा, कॅल्क्युलेट द युनिफाईड मास ऑफ हायड्रोजन. काय म्हणायचं, कॅल्क्युलेट द युनिफाईड मास. युनिफाईड मास म्हणजे कोणतं, तर AMU, ॲटॉमिक मास युनिट, बरोबर. युनिफाईड मास ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचं काय करायचंय, युनिफाईड मास शोधायचंय, बरोबर की नाही. पहा इथं मी फॉर्म्युला लिहिलेला आहे, युनिफाईड मास ऑफ हायड्रोजन ॲटम. पहा किंवा ॲटम म्हटले त्याला काय म्हणणार आपण, हायड्रोजन ॲटम, बरोबर. पहा मी इथं काय म्हणायचं, तर पहा युनिफाईड मास ऑफ हायड्रोजन ॲटम, पहा हायड्रोजन ॲटम इज इक्वल टू, पहा काय फॉर्म्युला, मास ऑफ ॲटम इन ग्रॅम म्हणजे काय, मास ऑफ हायड्रोजन ॲटम इन ग्रॅम. किती ती व्हॅल्यू, एवढी आहे. पहा काय म्हणणार इथं, 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम डिवाइड बाय काय झाले, तर पहा काय त्याला डिवाइड 1.6058 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम पर AMU किंवा युनिफाईड मास. आता हे ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होणार, काय राहील इथं, पर AMU किंवा पर युनिफाईड मास. हे वर गेल्यानंतर काय होईल, युनिफाईड मास. पहा हे 10⁻⁻24 कॅन्सल झालं. या दोघांचं सिम्प्लिफिकेशन केलं तर ते किती येते, 1.0078, बरोबर की नाही. आणि हा युनिफाईड वर गेला, काय आला, स्मॉल यू, युनिफाईड मास. म्हणजे इथं काय म्हणणार, तर युनिफाईड मास ऑफ, युनिफाईड मास ऑफ हायड्रोजन ॲटम, काय आलं ते, इट इज 1.0078 युनिफाईड मास, बरोबर की नाही. पहा हे काय मिळालं आपल्याला, त्याचं आन्सर मिळालं, बरोबर. तर याप्रमाणे आपल्याला युनिफाईड मास शोधता आलं पाहिजे. युनिफाईड म्हणजेच काय, तर AMU मास, ॲटॉमिक मास युनिट, बरोबर. किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, डाल्टन. म्हणजे आता यापुढे मी AMU असा शब्द वापरला तर त्याचा अर्थ काय, युनिफाईड मासच असेल, बरोबर की नाही. किंवा फक्त U असं वापरला तरी तो पण काय असणार आहे, युनिफाईड मासच असेल, बरोबर. पहा तर या पद्धतीने आपण ॲटॉमिक मास ही संकल्पना आज आपण पूर्ण केलेली आहे. या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.